नमस्कार मैत्रिणींनो, मी मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये ग्रेव्ही एक भाज्या अनेक यामध्ये जी ग्रेव्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवलेली होती त्यापासून आज व्हिडिओमध्ये पनीर बटर मसाला बनवणार आहोत। अगोदरच ग्रेव्ही बनवून ठेवल्यामुळे आपल्याला इथं फक्त 10 मिनिट लागणार आहेत। झटपट रेसिपी बनणार आहे। चला तर मग बनवण्यासाठी आपण इथं घेऊयात 100 ग्रॅम पनीर। आपण जो आहार घेतो त्या आहाराची ताकद आपण जाणून घ्यायला पाहिजे। तर इथं मी 100 ग्रॅम पनीरमध्ये 80 ते 90 ग्रॅम प्रोटीनची मात्रा असते। त्याचप्रमाणे व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, आयर्न, सोडियम आणि पोटॅशियम। त्याचप्रमाणे वेट लॉस करायचं आहे तर पनीर खा। पनीर खाल्ल्याने भूक लागत नाही, पोट भरल्यासारखं वाटतं आणि पनीर शरीराला ऊर्जा देऊन मांसपेशींना बळ देतं। आता पनीर आपण व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवलेला होता, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा पनीर कापून झालेला आहे। मी इथं पनीर ट्रायंगलमध्ये कट केलेले आहेत। तुम्ही कुठल्याही आकारात कापू शकता। कापलेले पनीर थंड पाण्यात 5 मिनिट मीठ घालून बुडवून ठेवायचे आहेत। आपण कापलेले पनीर पाण्यामधून काढून घेऊयात। कधीकधी पनीरला थोडासा वास असतो। मिठाच्या पाण्यात पनीर बुडवून ठेवल्यामुळे तो स्मेल निघून जातो आणि पनीर सॉफ्ट होण्यास मदत होते। इथं एका बाउलमध्ये काढलेल्या पनीरमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर, एकदम बारीक पेस्ट आहे ही, 1 चमचा लहान तिखट आणि 1 चमचा गरम मसाला, त्याचप्रमाणे चवीपुरतं मीठ टाकून पनीरला हे सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत। आता हे पनीर मसाला लावलेलं आपल्याला 5 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता त्यामध्ये 5 मिनिट झालेले आहेत। आता त्यामध्ये आपण 2 चमचे दही मस्तपैकी फेटून घेऊयात। अगदी स्मूथ करायचं आहे दही। आणि इथं दही जास्त आंबट घ्यायचं नाही, थोडंसं आंबट दही असायला पाहिजे। हे दही पनीरमध्ये टाकून मिक्स करून घेऊयात। त्याला 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे। एका फ्राय पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल, 2 चमचे मेल्टेड बटर टाकायचं आहे। मी घरी केलेलं लोणी वापरत आहे। तेल लोणी करपू नये म्हणून अगोदरच टाकायचं आहे। यामध्ये आता एक करून आपल्याला पनीर लावलेला जो मसाला पनीर आहे ते पनीर सेपरेट टाकायचं आहे। दही तशामध्येच ठेवायचं आहे आणि पनीर टाकायचं आहे फक्त। आता हे पनीर फ्राय करून घ्यायचे। थोडेसे आपल्याला इथं 2 ते 3 मिनिट पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यापेक्षा जर जास्त वेळ पनीर ठेवले तेलामध्ये किंवा बटरमध्ये तर ते चिवट बनते, रबरासारखे सॉफ्ट राहत नाही। आता पनीर काढून घेऊयात। त्याच पॅनमध्ये आपण तयार करून ठेवलेली ग्रेव्ही 4 ते 5 चमचे टाकायचे आहे। तुम्ही किती व्यक्तींसाठी भाजी करता यावर आपल्याला ही ग्रेव्ही टाकणं डिपेंड आहे। मी 4 व्यक्तीसाठी बनवत आहे, त्यामुळे मी इथं 4 ते 5 चमचे पनीरची ग्रेव्ही टाकत आहे। ग्रेव्ही छान परतून घेऊयात तेल सुटेपर्यंत। पनीरचा दह्यातला जो मसाला आहे, आता त्या मसाल्यामध्ये किंवा दह्यामध्ये आता ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलेलं आहे पहा। आता हे पाणी आपण ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायचं आहे। यामध्ये कुठलेही मसाले वापरायचे नाहीत, कारण आपण ऑलरेडी ग्रेव्हीमध्ये सर्व मसाले घातले आहेत, त्यामुळे इथे आपल्याला कुठलाही मसाला वापरायचा नाही। ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। तेल सुटल्यानंतर ह्यामध्ये 2 चमचे कसुरी मेथी क्रश करून ॲड करायचं आहे आणि फ्राय केलेलं पनीर टाकून 2 ते 3 मिनिट मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे। तर हे पहा किती सुंदर झालेला आहे आपला पनीर बटर मसाला। ग्रेव्ही पहा किती दाट आणि स्मूथी ग्रेव्ही झालेली आहे आणि पनीरमध्ये सर्व ग्रेव्ही मसाले मिक्स झाल्यामुळे पनीरची टेस्ट एकदम भन्नाट लागत आहे। तर अशा प्रकारे आपला पनीर बटर मसाला तयार झालेला आहे। तुम्ही पण ग्रेव्ही फ्रीजमध्ये ठेवून अशा प्रकारचे अनेक रेसिपी तुम्ही पाहू शकता। मी अशी रेसिपी तुम्हाला आणखीन एक दाखवणार आहे, ती माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन दाबा। थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाच किचन।